महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा विभागातील प्रभाग क्रमांक 173 मधील उभाटा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। यावेळी त्यांच्यासह शाखा संघटिका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटिका नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला। यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवा सेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामदास कांबळे यांनी शिवसेनेमध्ये येण्याचं कारण स्वतः सांगितलं। त्यांना विश्वास आहे की गेले 2.5 वर्ष मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काम झालं विकासाचं आणि विकासाच्या कामामुळे त्यांना विश्वास आहे की जर विकास करायचा असेल तर मग शिवसेनेमध्ये आपण लोकांसाठी, लोकांच्या विकासासाठी, वार्डाच्या विकासासाठी शिवसेनेसोबत या ठिकाणी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला। मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। कुठले काही अटी शर्ती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे आणि बरीचशी कामं जी आहेत ती कामं माझ्या अखत्यारीतच येत आहेत। म्हणजे म्हाडा आणि SRM आणि पालकमंत्री देखील त्यांनी सगळं बघून आले, अभ्यास करून आले। खरं आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी, नगरसेवक कसा असावा तर त्याचं उदाहरण आहे रामदास कांबळे। कारण त्यांनी बघा झटकेपट निर्णय घेतला नाही, तो माझ्या वार्डातल्या लोकांना न्याय कसा मिळेल, कुठले विषय कोणाशी निगडीत आहे याचा सगळा अभ्यास केला। आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि त्यांनाही माहित आहे की एकदा आपण निर्णय घेतला, एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्याचं काम आपण करतो। बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी आपल्याला तेच शिकवलेलं आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण। त्यामुळे खऱ्या अर्थाने आज गेले 20 वर्ष ज्यांची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये होती त्यांनी मुंबईमध्ये जे काही केलं ते आपल्या समोर आहे। मी त्याचं काही उहापोह करू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगेन, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळ्यात पहिलं मी काम केलं की मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे। खड्डेमुक्त मुंबई हे आम्ही संकल्प घेतला आणि आता 2 फेजमध्ये मुंबईतले सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करतोय। एक टप्पा जवळजवळ पूर्ण होतोय, दुसरा टप्पा जवळजवळ पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये कंप्लीट होईल आणि मुंबईमध्ये तुम्हाला खड्डा शोधावा लागेल। हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला मी देऊ इच्छितो। मुंबईमध्ये आपण कोस्टल रोड जो सुरू झाला त्याला गती देण्याचं काम केलं। आज मुंबईतले अटल सेतू रस्ता आपण पाहिला, कोस्टल रोड पाहिला, मुंबईतले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिले, मुंबईमध्ये मेट्रोला स्टे दिला होता, कारशेडला स्टे दिला होता, तो आपण हटवला। मुंबईतलं मेट्रोचं नेटवर्क सुरू झालं, मुंबई मेट्रो 3 बंद होती ती सुरू केली। असे अनेक कामं आपण मुंबईमध्ये केले। त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जिकडे अगदी अडगळ होती, तिथे डेब्रिज टाकत होते, तिथे पण आपण बघा की तिथे मुंबई, तिथे ब्युटिफिकेशनचं काम झालं, तिथे लँडस्केपिंग होत आहे, तिथं झाडं चांगली लावली जात आहेत। आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला। जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत आहे, अगोदर आम्ही 50 दवाखाने इथे ठाण्यात सुरू केले आणि मुंबईमध्ये त्यावेळी तत्कालीन आयुक्त चहल यांना सांगितलं आणि ते काम सुरू झालं। तुमच्याकडे आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जवळपास 250-300 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरू केला। घराच्या जवळ लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागू नये म्हणून ते आपण केलं। आता त्यासाठी जे तपासण्या करायच्या आहेत त्यासाठी देखील 1600 कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना करायला सांगितली, 1600 कोटीची, आणि ती देखील केलेली आहे। त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट, तपासण्या
विनामूल्य होणार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधं जी आहेत ती काही न परवडणारी औषधं होती सर्वसामान्य लोकांना, त्या ठिकाणी 0 प्रिस्क्रिप्शन देखील औषधं देखील देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि मग असे अनेक निर्णय आपण स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई करतात जे आपले सफाई कर्मचारी, त्यांची अवस्था वाईट होती, त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहत देखील आपण चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी देखील निर्णय घेतला आणि त्याचं कामही सुरू झालं. त्यामुळे असे निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी काही लोकांची दुकानं बंद झाली, कारण आता रिपेअरिंग होणार नाही. तुमचं नाही, काही लोक दरवर्षी ते पावसाळ्यामध्ये दुरुस्ती करत होते डांबराची. आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे 20-25-30 वर्ष काही होणार नाही. त्यामुळे काही लोक जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही काम केलं ते आपण सगळं पाहतोय. एसटीपी देखील साधी झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटीपीचा निर्णय घेतला आणि 7 एसटीपीचं काम सुरू आहे. आज समुद्रामध्ये सोडलं जाणारं पाणी पूर्ण प्रदूषित आहे, काळझार आहे. आता हे एसटीपी झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध, आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी जाणार. त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो. असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी रेस्कोर्टची जागा घेतली, ज्या एक मोठं अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथं करतोय 120, आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण 300 एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय. म्हणून या असे जे काही सर्वसामान्य लोकांसाठी, मुंबईकरांसाठी फक्त निवडणुका आल्या की मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही. कायमस्वरूपी मुंबईकरांची आठवण झाली पाहिजे, मुंबईकरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार असे आवाज सुरू होईल, पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पडलेली आहे. आणि तर मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी काही बोललं, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही बाप मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, आणि मग आर्थिक राजधानीचं वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक जे कोविड मध्ये देखील ज्यांनी रस्ते झाल्यामुळे 20-25-30 वर्ष काही होणार नाही. त्यामुळे काही लोक जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही काम केलं ते आपण सगळं पाहतोय. एसटीपी देखील साधी झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटीपीचा निर्णय घेतला आणि 7 एसटीपीचं काम सुरू आहे. आज समुद्रामध्ये सोडलं जाणारं पाणी पूर्ण प्रदूषित आहे, काळझार आहे. आता हे एसटीपी झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध, आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी जाणार. त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो. असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी रेस्कोर्टची जागा घेतली, ज्या एक मोठं अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथं करतोय 120, आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण 300 एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय. म्हणून या असे जे काही सर्वसामान्य लोकांसाठी, मुंबईकरांसाठी फक्त निवडणुका आल्या की मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही. कायमस्वरूपी मुंबईकरांची आठवण झाली पाहिजे, मुंबईकरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार असे आवाज सुरू होईल, पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पडलेली आहे. आणि तर मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी काही बोललं, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही बाप मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, आणि मग आर्थिक राजधानीचं वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक जे कोविड मध्ये देखील ज्यांनी काय कशी कामं केली, खिचडीमध्ये, कोविड सेंटर मध्ये, मी आता त्याच्यात जात नाही, परंतु हे जे काय आपल्या समोर आहे. आणि म्हणून मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी
काही लोक समजत होते त्यांचा जो काही या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. आता मी रामदास एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवायच्या, तुमच्या वार्डातले सगळे विषय आपल्याला सोडवायचे आणि म्हणून ते सगळे आपल्या विश्वासाने आलेले आहेत आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवलाय तो सार्थ करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल. मी स्वतः आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला माहित आहे मी एकदा ठरवलं की ते बरोबर करून टाकतो. आणि 2-2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की या महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, जगभरातल्या अनेक देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून जे आम्ही केलं ते लोकांच्या जनतेच्या भल्यासाठी केलं. जनतेने ते स्वीकारलं आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते तुम्ही हे केलं ते केलं, दूषणं वेगवेगळी आताही देत आहेत, परंतु आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, कामाला कामातून उत्तर देतो, आरोपाला कामातून उत्तर देतो आणि म्हणून ज्यांनी आरोप केले त्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने जागा दाखवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर, एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून विधानसभेत आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो आणि जे 100 लढून 20 जागा जिंकल्या जेमतेम. आणि म्हणून जे काम करतात त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला, जे घरी बसतात त्यांना घरी बसवलं आणि म्हणूनच काही लोकांना तर मी बाहेर काढलं फिरायला. माझ्यामुळे काही लोक बाहेर फिरू लागले आणि काही लोकांचा काय आता जाऊ देते पट्टा गेला, कोणाचा अटकला, कोणाच्या गळ्यात गेला, ते सोडून द्या. पण मी एवढं सांगतो मला पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम करायचं. या मुंबईचा विकास आपल्याला करायचा, या मुंबईला खऱ्या अर्थाने जे वैभव प्राप्त करून द्यायचंय. मुंबई आर्थिक राजधानी आहे, मुंबईमध्ये जगातले लोक येतात आणि म्हणून आज जर चौपाटी आपण मरीन ड्राईव्हला गेलो तर बघा किती मोठा परिसर त्या ठिकाणी लोकांना फिरण्यासाठी आपण करतो. मोठं गार्डन होतं त्या बाजूने, खूप मोठी एक बदल जो आहे, विकास जो आहे मुंबईमध्ये होतोय आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये परवडणारी घरं मिळाली पाहिजे, परवडणारी भाड्याची घरं मिळाली पाहिजे अशी आम्ही हाऊसिंग पॉलिसी केली, नवीन पॉलिसी केली गृहनिर्माण विभागाची. ते विभाग माझ्याकडे आहे. आपल्या नोकरदार महिलांसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईच्या बाहेर जो फेकला गेला त्याला कारणीभूत कोण आहे याचा देखील विचार केला पाहिजे. त्या मुंबईकरांना आम्ही SRA आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं म्हाडा याच्या माध्यमातून पुनर्विकास करून मुंबई बाहेर फेकला गेलेला, अगदी वसई विरार, नाला सोपारा, तिकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला आणायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं धोरण आहे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही तर 100% तिथं निवडून येणार आहात कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यासू आहात, फार विचार सगळं करून आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेल्या आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता ते युवा आहेत, ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांना त्यांची नियुक्ती करत आहे आणि म्हणूनच त्यांनी युवकांना सोबत घेऊन पुढे जावं. युवकांना म्हणजे बाकी लोकांना पण घ्या, भारतामध्ये सगळ्याच असतात, आपले युवक असतात, महिला असतात, ज्येष्ठ असतात, सगळे असतात. त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, जे जे तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे, ज्या ज्या तिथल्या समस्या, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वॉर्ड क्रमांक 173 सायन कोळीवाडा या विभागाचे नगरसेवक उबाटाचे रामदास कांबळे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो.
त्यांच्यासोबत शाखा प्रमुख शाखा संघटक नंदाबाबू शाहू, नंदा पाटसुपे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खडपकर, देविका नायर या सर्व उपशाखा संघटिका आहेत. आणि त्याचबरोबर यामध्ये शाखेचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी आहेत. साई शेख आहे, राजकुमार केवट, प्रशांत शिवलकर, सुधीर कदम, रवींद्र मुळीक, नितीन जोशी, नंदलाल जयस्वाल, कैलास मोरिया, हरीश सरोज आणि युवा सेनेचे देखील सर्व युवा शाखा अधिकारी आहेत. युवा अधिकारी सचिन पडवळ, विनोद शर्मा, साक्षर एले, सगळ्यांची नावं घेत नाही. विनायक लाटे, शुभम कमल शाह, राजू वर्मा, विनय, सर्व जे राहिले असतील त्यांची नावं. आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत आणि आपल्या त्यांच्या पूजा कांबळे सहकुटुंब ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर मी त्यांचं सगळ्यांचं, सर्व माझे लाडके भाऊ, लाडक्या बहिणी त्यांचं स्वागत करतो. मुंबई महापालिकेच्या मी कालच परवाच्या दिवशी कोणाचा प्रवेश होतो तेव्हा हे पाहिलं मी की आता रामदास कांबळे यांना धरून जे माजी नगरसेवक आहेत यांची संख्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये आता 124 झालेली आहे. त्यामुळे या सर्व जे काही लोक सोडून आले त्यांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर ते आलेले आहेत. हा, 1 to 4 म्हणा, भोपळा फुटणार म्हणा, फुटला आहे ना भोपळा, आता काय राहिलंय, आणि भोपळा फुटलेलाच आहे. त्यामुळे काही लोक ते तुम्हाला बोलवत जाऊ ना. 124चा आकडा तर पार केलेला आहे, पण आता ही काय स्वबळाची तयारी म्हणता येईल का? कारण का 227 हे वॉर्ड्स आहेत आणि त्यामध्ये 124 तर तुमच्याकडे, म्हणजे जी मेजर माइंडेड लागतो तो आता जवळपास. आता शिवसेना, भाजपा, महायुती, आमची जी महायुती मजबूत झालेली आहे, ताकद त्याची वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आणि जसं लोकसभा महायुती जिंकली, विधानसभा महायुती जिंकली, तशा महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकणार आहे. तुमच्याकडचे प्रवेश थांबतील, मात्र आता प्रवेशाचा धडाका जो आहे तो सुरूच राहील. अरे बाबा, त्या दिवशी रात्री 11:30 वाजता, 12 वाजता यवतमाळ वरून आलेले उबाटाचे पदाधिकारी 2 दिवस इथं थांबले होते. मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तिथं थांबले, ते गेले नाहीत वापस. त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला. त्याच्या सकाळी त्या दिवशी मी जाण्याच्या अगोदर 2 मुंबईतल्या नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश का होतोय, याचं कारण रामदास कांबळे यांनी सांगितलं की गेले 2.5 वर्ष 3 वर्ष जे या महायुतीचं काम सुरू आहे, विकासाचं काम सुरू आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम सुरू आहे, त्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय. त्यामुळे ते भारावून जाऊन शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चाललेलो आहे, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय, म्हणून लोक येत आहेत. आणि त्यामुळे आम्ही शोले मधले असरानी नाहीये, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी पीछे आओ, पीछे कुछ नाहीये. त्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो, आम्ही कार्य करणारे कार्यकर्ते आहोत, काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमच्या बरोबर जे येत आहेत ते कार्यकर्ते येत आहेत. हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. धन्यवाद. आणि याच्यामध्ये मैत्रीचं काय म्हणाल तुम्ही? त्यांनी विकासाच्या यात्रेत सामील व्हावं आणि त्यांना देव सद्बुद्धी द्यावं. नाही, मी जास्त काही बोलणार नाही. मला पण एकच माहिती आहे, माझ्या विभागाचा विकास आणि ते विकासाचा शब्द मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. मी माझ्या जनतेच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात तुमची कुठे गळचेपी होत होती, त्या कामं होत नव्हते, त्या सर्वच नागरिक त्या ठिकाणचे कुठे त्रस्त होते, त्यामुळे हे पाऊल उचललं. नाही, विभागाचे कामं, बरेचसे कामं पेंडिंग आहेत. लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोकप्रतिनिधी असतं.
आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. त्यामुळे मी जे शब्द लोकांना दिले कामाच्या संदर्भामध्ये ते पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत, पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या आदेशानुसार करणार. उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालं होतं तुमचं, आदित्यरावांशी बोलणं, वरिष्ठांशी का बोलणं झालं होतं का या संदर्भातले काम होतं? नाही, संदर्भित मेसेज दिलाय मी पक्षाला. काळा फासल्या जसं तसं उत्तर मिळेल. मी काय कोणी काय करत तसं असतं. माझा अजेंडा एकच आहे, विकास. विभागाचं कामं झाले पाहिजे, माझ्या SRA कामं झाले विभागातील, माझ्या संक्रमणशील लोकांची कामं झाले पाहिजे, LIG MIG कामं झाले पाहिजे, एकंदरीत माझा विभागाचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी आज साहेबांनी कौतुक केलेलं आहे तुमचं पूर्ण विकासाचा अभ्यास एक नगरसेवक या ठिकाणी निवडला गेला. आता साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलणार. तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये माझे जे प्रश्न होते, विभागाचे विकासाचे प्रश्न होते, ते मी नक्कीच अभ्यास करून जे 3.5 एक टर्म पूर्ण केली त्या टर्ममध्ये जे पेंडिंग काम आहेत, जे महाराष्ट्र शासनाशी निगडीत आहेत आणि जे पालकमंत्री म्हणून आहेत आणि जे नगरविकास आहेत आणि म्हाडा म्हणून हे सर्व प्रश्न साहेबांच्या अंडर येतात. मी माझ्या जनतेचा विकास करण्यासंदर्भामध्ये जो अभ्यास केलाय तो अभ्यासाला पूर्ण मार्गी लागेल, मला नक्की विश्वास आहे. नाही, असं काय नाही. 500पेक्षा अधिक शिवसैनिक या ठिकाणी रामदास कांबळे यांच्याबरोबर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामध्ये शिवसेना पक्षातील महिला शाखा संघटिका, त्यांच्याबरोबर सर्व उपशाखा प्रमुख, पुरुष उपशाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, अशा प्रकारे सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी, जी मुख्य संघटना आहे त्या शाखेचे सर्व पदाधिकारी रामदासजी यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलं मोठं आव्हान नाहीये आणि हे सर्व जवळजवळ 30-35 वर्ष या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम केलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विश्वासावर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे असं काय होणार नाही.